कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। सोमवारपासून या ठिकाणी आरंभ केलेला श्रीमद भगवद्गीता शांकर भाष्य हा वर्ग या ठिकाणी आपण आरंभ केला आणि मागच्या पाठामध्ये आपण पाहत होतो की गीतेमध्ये काय सांगितलं. संपूर्ण आता आपण गीता शिकणार आहोत, परंतु या गीतेमध्ये वास्तविक आम्हाला काय सांगितलं, कोणती गोष्ट सांगितली हे आपण मागच्या पाठात पाहिलं की संपूर्ण गीतेमध्ये जर पाहिलं तर पहिला असणारा शब्द आणि शेवटचा असणारा शब्द या दोघांना जर आपण एकत्र केलं, यत्र योगेश्वर कृष्ण ध्रुवा नीतिर्मतिर्मम आणि धर्मक्षेत्रे मम धर्म, माझा असणारा धर्म. प्रत्येक जीवाचा असणारा वास्तविक धर्म. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः वासांसी जीर्णानि. पुढे आरंभ करून ममेवांशो जीवलोके इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि. म्हणजे आरंभापासून ते शेवटपर्यंत जर पाहिलं तर क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि. ममै वांशो जीव लोके नैनं छिन्दन्ति शस्त्राणि. अशा प्रकारे असणारं जीवाचं वास्तविक स्वरूप काय आहे, हे वास्तविक स्वरूप गीतेने आम्हाला सांगितलं. आणि म्हणून आम्ही गीतेला उपनिषदाच्या अनुषंगाने मानतो किंवा गीतेला आम्ही ब्रह्मविद्या असं म्हणतो. अध्यात्मविद्या विद्यानां. सर्व विद्यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असणारी विद्या जर कोणती असेल तर ते अध्यात्मविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या. आणि तीच ब्रह्मविद्या गीतेमधून प्रतिपादित केली. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां. गीतेचा अध्याय समाप्तीनंतर जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण हेच उद्घोषित करतो की गीता जी आहे ही गीता उपनिषदामध्ये प्रतिपादित अर्थ आम्हाला सांगते आणि गीतेच्या द्वारे आम्हाला काय सांगितली तर ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येचं स्वरूप काय तर स्वधर्म, वास्तविक ज्याचा त्याचा धर्म. माझा वास्तविक धर्म काय आहे, म्हणून मम धर्म प्रत्येक जीवाचा असणारा धर्म. आता जो आपण धर्म मानत आहोत हा आगंतुक धर्म मानत असल्यामुळे आपल्याला सुख आणि दुःखाची प्राप्ती होत आहे. माझा वास्तविक धर्म काय आहे, तो वास्तविक धर्म गीता आम्हाला सांगते सच्चित आनंद स्वरूप. म्हणून म्हणतात भगवंत पुढे जाऊन ममै वांशो जीवलो, माझाच तो अंश. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमद्दूर्जितमेव तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम. या सगळ्या काही तू प्रत्येक गोष्टीमध्ये जी विशिष्ट आहे, प्रत्येक प्रकृतीमध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काहीतरी एक गोष्ट विशिष्ट आहे. ती जी विशिष्ट गोष्ट आहे ती कोणापासून आली आहे, ती गोष्ट मी आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्वत्र गीतेच्या माध्यमातून असणारा स्वधर्म सांगण्याचं काम गीतेने केलं. मग माझा स्वधर्म कोणता, मागील प्रकरण ग्रंथातून आपण पाहिलं तर सच्चित आणि आनंद हा वास्तविक माझा धर्म. परंतु तो विसरून मला सुख आणि दुःखी मानू लागलो. हा माझा आगंतुक धर्म आहे. आगंतुक धर्म काढायचा आहे आणि वास्तविक स्वधर्म प्रतिष्ठापित करायचा आहे. आणि म्हणून गीता
आणि हा धर्म सांगण्याकरिता भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश तर करायचा आहे. आता सर्व जीवमात्राला उपदेश करायचा आहे, परंतु तो उपदेश कोणाला करावा? त्या अनुषंगाने अर्जुनाला त्या ठिकाणी निमित्त करून मोह आविष्ट दाखवून, कारण आपण सुद्धा मोह आविष्टच आहे, मागील पाठामध्ये पाहिलं, दाखवून भगवंतानी अर्जुनाला तो उपदेश केला. दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये अशोचानन्व शोचस्तम प्रज्ञावादांच भाषते गतासून गतासूंश्च न अनुशोचंती पंडिता. हा वास्तविक जो पंडित आहे, हा पंडित कधी शोक करत नाही. म्हणजे मूलभूत सिद्धांत गीता शिकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जो शोक आहे, शोक, दुःख, विषाद, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, सगळीकडे विषाद आहे, आणि हा विषाद घालवायचा असेल, नाश करायचा असेल, तर भगवंत उपाय अशोचा अन्वशोचस्तम न अनुशोचन्ति पंडिताः पंडा यस्य जायते इति पंडिताः. आत्म अनात्म विषयक बुद्धी ज्याच्यामध्ये निर्माण होते तो पंडित, आणि मग तो दुःख करत नाही. म्हणजेच गीतेचा मूलभूत सिद्धांत निरतिशय आनंदाची प्राप्ती करून देणं जीवमात्राला, आणि त्याचं स्वस्वरूप जे आहे हे स्वस्वरूप प्रत्येकाला प्राप्त करून देणं हा मूलभूत विषय असल्यामुळे गीतेला आम्ही प्रस्थानत्रय, मग आपण पाहिलं, एक पूर्वमीमांसा आणि एक उत्तरमीमांसा. वेदामध्ये असणारा आपण दोन भाग केलं. त्यातला पूर्व जो भाग आहे त्याला आपण पूर्वमीमांसा असं म्हणतो, की ज्याचं पहिलं सूत्र आहे अथातो धर्म जिज्ञासा. त्याच्यामध्ये संहिता येते, त्याच्यामध्ये की धर्माची ज्याला जिज्ञासा आहे, धर्म काय आहे हे जाणून ज्याला घ्यायचं असेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा. आणि दुसरा भाग असणारा आरण्यक, ज्याला आम्ही उपनिषद असं म्हणतो, तो उत्तर भाग त्याला आम्ही उत्तरमीमांसा असं म्हणतो, की त्याचं असणारं प्रमुख सूत्र अथातो ब्रह्मजिज्ञासा. ज्याला ब्रह्माची जिज्ञासा करायची आहे त्याच्यासाठी, म्हणून प्रस्थानत्रय म्हणजे दोन्हीचा असणारा विषय, संबंध, अधिकारी आणि प्रयोजन हे भिन्न भिन्न आहे. तिथं धर्माची जिज्ञासा करायची, मग धर्माची जिज्ञासा करण्यासाठी म्हणून जो अधिकारी गृहस्थी, इथे ब्रह्माची जिज्ञासा करायची त्याच्यासाठी जो अधिकारी संन्यासी, अशा प्रकारे दोन्हीमध्ये फरक आहे या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी गीतेला आम्ही प्रस्थानत्रयामध्ये प्रामुख्याने पहिलं स्थान गीतेला दिलं. दुसरं स्थान आम्ही उपनिषदांना दिलं, 11 असणारी आमची उपनिषदं, आणि तिसरं स्थान आम्ही ब्रह्मसूत्राला दिलं, की ज्याला आम्ही शारीरिक मीमांसा असं सुद्धा म्हणतो. शरीरे भवः शारीरः, या शरीरामध्ये कोण राहतो याची मीमांसा ज्याच्यामध्ये केली त्याला आम्ही ब्रह्मसूत्र म्हणतो. अशा प्रकारे आचार्यांनी या तिन्हीवर आपल्या जीवनामध्ये आचार्यांनी जर काय केलं असेल तर आचार्यांनी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे या प्रस्थानत्रयीवर असणारं भाष्य हे आचार्यांनी केलं. आणि स्थिर सिद्धांत, आचार्य पूर्वकालीन भारत आणि आचार्य उत्तरकालीन भारत याच्यामध्ये फार फरक आहे. मतपतारांचा असणारा अत्यंत त्या ठिकाणी गजबजाट झाला होता आचार्यांच्या पुढे. प्रत्येकजण आपापला संप्रदाय, आपलं आपलं मत, आपापले पंथ घेऊन सर्वत्र वेदनिंदा चालू होती. धर्माचं आचरण संपलं होतं.
अनेक अस्थिर अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली होती. त्यावेळेस आचार्यांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून याला स्थिर करण्यासाठी म्हणून असणारा पायाभूत तत्त्वज्ञान. भौतिक उन्नती तुम्ही कितीही करा, परंतु जोपर्यंत आध्यात्मिक उन्नती होत नाही तोपर्यंत भौतिक उन्नती काहीही कामाची नाही. त्याकरिता म्हणून आचार्यांनी भविष्याच्या असणाऱ्या दृष्टीने या सर्वाचं असणारं भारताचं असणारं भायाम रता इति भारतः. आपण भारत म्हणतो, पण भारत शब्दाची उत्पत्ती काय, तर भारत शब्दाची उत्पत्ती शास्त्रार्थ भायाम रता इति भारतः, जो ज्ञानामध्येच भ्रममान आहे. ज्ञान हे ज्याच्यामधून प्रकट होत आहे असा देश म्हणजे भारत. प्रत्येक देशाचं काहीतरी असणारं वैशिष्ट्य आहे. आमचं वैशिष्ट्य आहे अध्यात्मविद्या, की या जगाच्या कोणत्याच कोपऱ्यामध्ये आम्ही सांगितलेली उपनिषद विद्या, जीवब्रह्मैक्य विद्या या जगामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही. हेच भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि हाच भारताचा असणारा पाया आहे. आणि म्हणून आचार्यांनी त्याच्यावर काम केलं की तो जो पाया आहे, जीवब्रह्म ऐक्य ज्ञान, जी विद्या अध्यात्मविद्या अनादिकालापासून आलेली, ऋषी संप्रदायातून आलेली, जो या भारताचा पाया होता, तो पाया सुदृढ बलीकरण करण्याचा. म्हणून आपण त्यांना धर्मसंरक्षक, धर्मसंस्थापक, पुन्हा की जी विलुप्त होत झालेल्या परंपरा होत्या, अनेक अमार्गाने ज्याचा अर्थ घेऊन सर्वत्र व्यभिचार वाढला होता, त्या सर्वांना पुन्हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठापित करण्याचं काम 1200 वर्षापूर्वी जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी केलं. आणि आज आम्ही जो आध्यात्मिक आनंद उपभोगत आहोत, केवळ उपनिषदांच्या माध्यमातून नव्हे तर भक्तीच्या मार्गातून सुद्धा. आचार्य जरी अद्वैताचे तत्त्वज्ञाते होते, तरी आचार्यां एवढी भगवंतांची असणारी स्तोत्र, भक्तिविशेष ग्रंथ, देवांच्या असणाऱ्या स्तुती अलीकडच्या कालखंडामध्ये कोणत्याही आचार्यांनी केलेलं नाही. इव्हन वैष्णव संप्रदाय आपण म्हणतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रामुख्याने असणारा वैष्णव संप्रदाय, की ज्याचा असणारा आराध्य दैवत पांडुरंग विठ्ठल पंढरपूरचा, त्या विठ्ठलावरती सुद्धा वैष्णव संप्रदायामध्ये अनेक आचार्य जरी निर्माण झाले, तरी त्या विठ्ठलावर असणारं स्तोत्र त्या आचार्यांनी प्रमुख केलं. महायोगपीठे तटे भीमरथ्याम, फार मोठी कल्पना केली त्या शब्दामध्ये. महायोगपीठ, की सगळे योग. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर काय प्राप्त होतं आणि ते कोणतं पीठ आहे, ही फार मोठी उपमा आहे. की खरोखर ज्याने सखोल शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे त्याला त्या उपमा कळेल. आम्हाला फक्त एवढंच कळतंय, महायोगपीठे तठे भीमरथ्याम. पण महायोगपीठ म्हणजे काय याचा आम्ही कधी विचार केला का? का आचार्यांनी पहिला हाच शब्द वापरला, दुसरे शब्द नव्हते? मग महायोगपीठच का वापरला? तर सर्व असणारे योग ज्या ठिकाणी समाप्त होतात, ज्याचं दर्शन घेतल्यानंतर अनेक योग सांगितले गीतेमध्ये, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग, हे सगळे असणारे योग ज्याच्या पायाशी आल्यानंतर समाप्त होतात, ते पीठ म्हणजे महायोगपीठ. एवढी प्रशस्ती आपल्या स्तोत्रातून आचार्यांनी पांडुरंगाची केली. म्हणजेच आचार्यांचं जर आपण जीवन पाहिलं तर सगुण आणि निर्गुण
या दोन्ही प्रकारची ब्रह्म उपासना आचार्यांच्या जीवनामध्ये होते. म्हणजे जेवढं तत्त्वज्ञान ओतप्रोत आचार्यांच्या ग्रंथामधून आपल्याला पाहायला मिळतं, तेवढ्यात भक्तीचा सुद्धा झरा आपणास पाहायला मिळतो. की प्रत्येक कोणतेही देव अथवा देवता अशी नाही की ज्यावर आचार्यांनी आपल्या जीवनामध्ये स्तोत्र केलेलं नाही. वयाच्या अगदी लहानपणीच 8 वर्षात असताना भिक्षा मागायला ज्यावेळेस गेले, त्या वृद्धेच्या घरामध्ये भिक्षा देण्यासाठी सुद्धा काही नव्हतं. त्यास तिने असलेल्या घरातला एक आवळा त्या भिक्षापात्रात टाकला. तेव्हा त्यांचं हृदय जे होतं आचार्यांचं अत्यंत सद्गतीत झालं आणि त्या ठिकाणी त्यांनी कनकधारा स्तोत्राची निर्मिती केली. अशा प्रकारे अनेक स्तोत्र देवी देवतांची की जे आपल्याला नित्य आपल्या आध्यात्मिक साधनेकरिता, तत्त्वज्ञान आहे, तत्त्वज्ञान प्राप्त करण्याच्या अगोदर असणारी मनाची जी भूमिका आहे, ती भूमिका बनणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ती भूमिका बनण्यासाठी म्हणून आचार्यांनी सर्वप्रथम ही सगळी स्तोत्राचे वर्णन करून ठेवले की जोपर्यंत ही साधना एका ठिकाणी स्थिर होत नाही, तोपर्यंत त्याला पुढे तत्त्वज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी त्याची वैचारिक भूमिका होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी म्हणून साधनेच्या अनुषंगाने आचार्यांनी या संपूर्ण देवदेवतांची स्तोत्र त्या ठिकाणी आचार्यांनी सांगितले. त्यानंतर आचार्यांनी वयाच्या 12 ते 16व्या वर्षी, म्हणजे फार काही काल नाही, अलग लक्षात, माऊली आणि आचार्य यांचं तर सारासर आपण जीवन पद्धती, आता तुम्ही आपल्यामध्ये बरेच वारकरी आहेत, अलग तुम्ही सारासार पद्धती बघा. माऊलींचा असणारा जीवनक्रम आणि आचार्यांचा असणारा जो जीवनक्रम तुम्ही पाहिला तर दोघांचा असणारा जीवनक्रम एकच आहे. माऊली पण ज्ञानेश्वरीची ज्यावेळेस रचना केली त्यावेळेस त्यांचं जीवन वाचणारं वय जे होतं ते काही फार नव्हतं. मला वाटतं वयाच्या 16व्या वर्षीच केले असेल. त्याचप्रमाणे आचार्यांनी वयाच्या 12 ते 16व्या वर्षामध्ये म्हणजे काहीच नाही, अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण शास्त्राची रचना, अशा परिस्थितीमध्ये इथे संपूर्ण ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाची रचना, त्या ते योग फक्त सांगत नव्हते, तर ते योग आचार्य आणि माऊलींच्या जीवनामध्ये एकरूप होते. माऊलींनी फक्त गीतेवर भाष्य नाही केलं, तर माऊलींनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये योग, ध्यानयोग असेल, हठयोग असेल, ज्ञानयोग असेल, भक्तियोग असेल, हे सर्व त्यांच्या जीवनामध्ये होते. त्याचप्रमाणे आचार्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं ते सगळे योगाचं असणारं मूर्तिमंत उदाहरण जर कोणी असेल तर माऊली आणि जगद्गुरू आद्यशंकराचार्य. आणि म्हणून तीच परंपरा माऊली उद्धृतीत करतात. व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत, की असणारी ही अनादी जी परंपरा आहे, कुठून चालू झाली? नारायण मूल नारायणं पद्मं वसिष्ठं शक्तिंच तत्त्वत्त पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादंच हस्तामलकंच शिष्यं तंतोटकं वातिककार मन्यात अस्मद्गुरून् संततमानतोस्मि. अशा प्रकारे भगवान नारायणापासून आरंभ झालेली ही परंपरा, व्यास, शुक, हे सगळे त्यामध्ये आहे. मग तीच परंपरा आम्ही अव्याहत पुढे आजपर्यंत टिकवून ठेवली. म्हणून माऊली त्या ठिकाणी म्हणायला लागलं माऊलींना, तैसा व्यासाचा मागोवा घे, की व्यासांनी जे तत्त्वज्ञान आम्हाला सांगून दिलं, भाष्यकारांनी जे ज्ञान आम्हाला दिलं, तेच ज्ञान आम्ही या ठिकाणी घेऊन ते प्रतिपादित करत आहोत. म्हणून हा असणारा, दोन्हीही असणारा संयम, संगम, भक्ती आणि ज्ञान, या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून अशा प्रकारे
भगवंतांचा असणारा सिद्धांत मूलभूत इकडे येऊ पुन्हा नमे भक्त प्रणश्यती, माझे भक्त जे आहेत माझ्या भक्तांचा मी कधीच नाश होऊ शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाला निमित्तमात्र करून भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला संपूर्ण शास्त्राचं असणारं सार, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सगळ्या उपनिषदांचं शास्त्राचं असणारं सार अवघ्या 700 श्लोकामध्ये आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणि ते सार म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. आणि म्हणून त्याचा असणारा जो अर्थ त्याच्या अनुषंगानेच पाहिजे. शिवश्च हृदयम विष्णू विष्णूश्च हृदयम शिवा, शास्त्र म्हणतं. शिव आपल्या मनामध्ये कोणाचं ध्यान करतो तर विष्णूचा, आणि विष्णू आपल्या मनामध्ये शिवाचं ध्यान करतो. शिवश्च हृदयम विष्णू विष्णूश्च हृदयम शिवा, शास्त्र म्हणतं. असं एकमेकांचं ध्यान करत असताना या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता भगवान विष्णूंनी सांगितलेली त्यांच्या हृदयामध्ये असणारा शिव शंकर शंकर साक्षात व्यासो नारायणो हरिही, शास्त्र म्हणतं. शंकराचार्य म्हणजे कोण? साक्षात शंकराचा अवतार. म्हणून असे असणारे शंकराचा अवतार शंकराचार्य विष्णूश्च हृदयम शिवः, की जे विष्णूच्या हृदयामध्ये असण्यामुळे त्याचं हृदयामध्ये असणारं अर्थ आपण म्हणतो त्याला त्याचं हृदय माहिती, त्याला काय सांगायचं आहे. सर्वसामान्य व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर आपण सर्वसामान्य व्यवहारामध्ये हाच आपला हे असतो कटाक्ष. त्याचा तो मित्र आहे किंवा त्याचा तो अमुक आहे ना, सहपाठी आहे ना, त्याला काय म्हणायचं आहे त्याला लक्षात येतं. त्याचं हृदय काय आहे, त्याच्या मनात काय आहे हे तो जाणतो. या न्यायाने विष्णूश्च हृदयम शिवः, त्याच्या हृदयामध्ये विष्णूच्या हृदयामध्ये असणारं शिवतत्व म्हणजे शिव अवतार शंकराचार्य त्यांनाच जाणतात की विष्णूला या संपूर्ण अनुषंगाने 700 श्लोकामध्ये काय सांगायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच गीतेवर 1200 वर्षापूर्वी टीका केली किंवा भाष्य केलं की त्याच्यामध्ये असणारा यथार्थ अर्थ की हेच सांगायचं. अर्थ अनेक आहेत परंतु अंतिम सत्य ज्याला म्हणतो त्या अंतिम सत्य जगामध्ये नेहमी एकच असतं. अंतिम सत्य दोन आपण कधी करत नाही की आपण असं म्हणत नाही 4 सत्य अंतिम आहेत, 10 सत्य अंतिम आहेत, जाऊ दे नाही सगळं मायनस मायनस करत या आणि शेवटी किती करा, ही 2च सत्य स्वीकारा, ही 2च सत्य अंतिम आहेत. तर तसं नसतं. अंतिम बाकी सर्व जरी असलं तर या सर्व गोष्टींमध्ये अंतिम सत्य जे आहे हे अंतिम सत्य हे एकच असतं आणि तेच आपल्याला स्वीकारावं लागतं. इतर गोष्टी अनुषंगाने आहेत पाहिजेत. जशी बुद्धीची त्याची प्रगल्भता होत जाईल तसं त्याला त्या गोष्टी, जसं लहानपणी असणारा खेळ, भातुकलीचा असणारा खेळ असतो लहानपणी, आणि तो खेळ लहान मुलं जर आपण पाहिलं तर त्या खेळामध्ये एवढी इंटरेस्टेड असतात की त्या खेळासाठी एवढी त्याच्यामध्ये रममान होतात की भूक पाणी सगळं विसरून जातात. वास्तविक आहे का? वास्तविक नाही, परंतु त्याच्यामध्ये इतकी रममान होत जातात ती. परंतु जसं त्यांचं वय वाढत जातं तसं त्यांना कळतं की अरे हा भातुकलीचा खेळ हा वास्तविक नाही. तसंच आहे हे बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करत असताना जशी बुद्धीची प्रगल्भता, जशी साधनाची असणारी प्रगल्भता, जसं साधना आपण पुढे करत जाऊ तसं एक गोष्ट सुटत जाते. आणि मग एक गोष्ट जेव्हा सुटत जाते तेव्हा शेवटची राहणारी गोष्ट एकच राहते.
ती राहणारी गोष्ट जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये प्रतिपादित केली की जी वेदानेच सांगितली. संप्रदाय म्हणजे काय? आपण सगळे संप्रदाय म्हणतो, परंतु संप्रदाय म्हणजे काय? तर सम्यक प्रदाति इति संप्रदाय. सम उपसर्ग पूर्व प्रददाति धातू आणि संप्रदाय म्हणजे सम्यक प्रदाति, यथायोग्य जसं गुरुकडून घेतलं त्याप्रमाणेच पुढे सांगणे म्हणजे संप्रदाय. त्याच्यामध्ये स्वतःचं काही न घालणे. मला असं वाटलं, मला तसं वाटलं, मी असं समजलो. समजणे, घालणे, वाटणे या कुठल्याच गोष्टी संप्रदायामध्ये नाही. यथावित जसं घेतलं तसं ट्रान्सफर करणे, एवढी व्यवस्था व्यवस्थित आपल्याकडे करून घेतो. म्हणजे सगळ्याकडे शास्त्रामध्ये एका शब्द सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये नवीन घालू शकत नाही. म्हणून आपल्याकडे वेदाची, शास्त्राची जी रचना केली, मंत्राची जी रचना केली, त्याच्यामध्ये जे सगळे पाठ पाडले, क्रमपाठ, घनपाठ. घनपाठामध्ये एक शब्द 13 वेळा रिपीट्स होतो. घनानां त्वा त्वा घनानां घनानां त्वा त्वा घनानां घनानां त्वा गणपतीं त्वा गणपतीं गणपतीं त्वा गणपतीं गणपतिं हवामहे. अशा प्रकारे घनपाठामध्ये एका मंत्रामध्ये एका शब्दाची 13 वेळा व्युत्पत्ती होते. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये नवीन कोणतीच गोष्ट घालू शकत नाही. एवढं व्यवस्थितपणे ऋषींनी हे संपूर्ण तत्त्वज्ञान सांगून ठेवलं, बसून ठेवलं की काही शब्दसुद्धा, शब्द नाही, शब्द फार दूरची, तिथे असणारा स्वर, त्या स्वरामध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकत नाही. खालचा आणि वरचा जे स्वर आहे त्या स्वरामध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकत नाही. इथं परफेक्शन शास्त्रामध्ये आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन. कुठलीही गोष्ट आता तुम्ही सगळं आपण करतो, विज्ञानाने असं सांगितलं, विज्ञानाने तसं सांगितलं, पण आताचं जे विज्ञान आहे या विज्ञानाच्या अगोदरच हे सगळं आमच्या ऋषी आणि मुनींनी मांडून ठेवलं. आणि तेच या संपूर्ण सृष्टीचा जर आम्ही अभ्यास करायला गेलो त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे आता आम्हाला कळायला लागलं, आता आम्हाला सांगायला लागले, आता आमचे दुसरे लोक म्हणायला लागले. काल छान आलं होतं आपल्या व्हॉट्सअपवर एक ग्रुपवर की अमेरिकेने आता निर्णय घेतला की त्यांच्या विद्यापीठांमध्ये गीता हा ग्रंथ शिकवावा. 70 वर्षाची आमची अजून स्वातंत्र्यानंतर आम्ही आलो, परंतु अजून आमच्या कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही विद्यापीठांमध्ये अजून आम्हाला आमचे ग्रंथ, आमची संस्कृती सांगण्याचं हे नाही आहे. आणि त्यामुळे झालेली परिस्थिती आहे, आज जे आपण परिस्थिती पाहतो हीच परिस्थिती शंकराचार्यांच्या काळामध्ये होती. म्हणून त्याच्यासाठी मूलभूत आधार इथंच येऊन स्थिर झालं पाहिजे. आमचं प्राचीन तत्त्वज्ञान, आमचं प्राचीन ज्ञान, याच्यामध्ये कुठलीच गोष्ट उपेक्षित नाही. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केलेला आहे. दिव्य दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट तिथं प्रतिपादित केलेली आहे. म्हणून अशा प्रकारे शिवश्च हृदयं विष्णू विष्णुश्च हृदयं शिवः. आणि अशा प्रकारे जगद्गुरु कृष्णम वंदे जगद्गुरुम, त्यांचा असणारा जो सिद्धांत त्याच गीतेवर जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी भाष्य करून सिद्धांत प्रतिपादित केला. ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्ञानप्रधान भाष्य. यद्यपि शंकराचार्यांच्या अगोदरच्या कालावधीमध्ये गीतेवर अनेक आचार्यांची जरी भाष्य असली तरी त्याच्यापूर्वी असणारा जो सिद्धांत सर्वत्र प्रसिद्ध होता तो ज्ञान आणि कर्म समुच्चयवाद हा पक्ष सर्वत्र प्रसिद्ध होता की ज्ञान पण पाहिजे आणि त्याच्याबरोबर कर्म पण पाहिजे. या दोघांचं मिश्रण करू म्हणजे ज्ञानसहित कर्म ज्यावेळेस करू त्यावेळेस त्याला मोक्षाची प्राप्ती होते. परंतु आचार्य हा सिद्धांत अंगीकार करत नाही, कारण त्याला शास्त्राचं मत नाही. कारण शास्त्र त्या ठिकाणी म्हणतं, स्पष्ट भाषेमध्ये शास्त्राने सांगितलं
ज्ञानात सांगितलं, पंचमी ज्ञानातच, ज्याला संस्कृतचा अभ्यास आहे त्या ठिकाणी पंचविभक्ती आहेत. ज्ञानातच, ज्ञानापासूनच च जोर देऊन आपण म्हणतो ज्ञाना एव, एव सुद्धा जोर देण्यासाठी असतो संस्कृतमध्ये. ज्ञानानेच आपण म्हणतो, तूच तसं. कैवल्यम म्हणजे मोक्ष, म्हणजे मोक्षाची जर प्राप्ती करायची असेल तर फक्त ज्ञान. हा सिद्धांत शास्त्र प्रतिपादित आणि त्याच्या अनुषंगाने त्यावर आचार्यांनी भाष्य आरंभ केले. म्हणून जीवनामध्ये इतर काही आपण शिकू नाही शिकू ही गोष्ट वेगळी, परंतु प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कमीत कमी गीतेचं अध्ययन हे केलंच पाहिजे. बाकी आपले बुद्धी कमी जास्तपणाने पुढे उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असेल, तार्किक याच्या अनुषंगाने आपण त्याचा अध्ययन करू न करू, परंतु स्वस्वरूपाच्या ज्ञानासाठी म्हणून त्या ठिकाणी पहिला अध्यायच दिला, अर्जुन विषाद योग. नावच तसं त्याचं केलं की दुःख जे आहे त्या दुःखाला संपवायचं असेल तर, विषाद म्हणजे दुःख, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे दुःख आहे हे दुःखाचा जर नाश करायचा असेल तर गीता. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हे गीतेचं अध्ययन हे केलंच पाहिजे. तिकडे सुद्धा भगवद्गीतामध्ये आपण म्हणतात भजगोविंदम, आपण पाहिला पहिल्या श्लोकापासून, त्या ठिकाणी आचार्य अगदी मनापासून अगदी तत्परतेने मनापासून आंतरिक मनाने आपल्याला सांगतात भगवद्गीता किंचित गीता म्हणतात, जास्त नको म्हणतात. दोनदा भजगोविंदममध्ये भगवद्गीता शब्द आलेला आहे. आता तुम्ही पाहिलंय, गेयम गीता नाम सहस्रम भगवत गीता किंचित धीता. की जीवनामध्ये एवढंच करा आचार्य म्हणतात, सारासार आहे सगळं. भजगोविंदम म्हणजे काय, संसाराचा असणारं सार, त्या सारामध्ये असणारं सार. अजून काय अजून काय अजून काय करत करत आपण जातो, बारीक बारीक करत अजून काय, तर किंचित धीता आचार्य म्हणतात, जास्त पण नको म्हणतात आचार्य. थोडंच अध्ययन जीवनामध्ये कर. क्रियते तस्य यमेन न चर्चा. बघा आता मागे जावा तू, अलग म्हणजे आपला आपण सगळ्याची एक सूत्रता आली पाहिजे. जिथं आरंभ तिथं शेवट व्हायला लागतो, शास्त्राचा सिद्धांत आहे. अलग लक्षात, जिथं जी प्रस्तावना असते तीच फलश्रुती आज झाली पाहिजे. जी प्रस्तावना आहे तोच शेवट झाला पाहिजे. जय जय संवेद्य आत्मरूपा स्वधर्मे विश्व स्वधर्म सूर्य पाहो. प्रस्तावना आणि शेवट एकच, आणि तोच विषय मग ग्रंथाचा. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा तेच आचार्य सांगतात किंचित धीता, बाकी काही नका, जास्त काही शिकायचं भानगडीत पण पडू नका म्हणतात. शब्दजालम महारण्यम हे शंकराचार्य म्हणतात. त्या ठिकाणी विवेक चुडामणी ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी महारण्यम शब्दजालम चित्तभ्रमण कारणम, की जेवढं तुम्ही जाताल जाडचं खोल 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 तेवढं तुम्हाला अधिक 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 तुमचं चित्त भ्रमिष्ट होतं कधी. आणि म्हणून थोडक्यात सुंदर आणि गोड, आणि थोडक्यात काय असेल, थोडक्यात सुंदर आणि गोड काय असेल तर थोडक्यात सुंदर आणि गोड भगवद्गीता किंचित. बस एवढंच जीवनामध्ये कर. त्या गीतेचा अनुष्ठान, गीता सुगीता कर्तव्य सांगितलं तिथं. याच्यामध्ये पण महात्म्यामध्ये पण सांगितलं गीतेचं काय, एकच गीता काय करा, सुगीता कर्तव्या करा. किम अन्य शास्त्र विस्तरैहि सांगितलं. बाकी शास्त्र विस्तार करायचा तुम्हाला गरजच नाही. याच्यात काय सांगितले त्याच्यात काय सांगितलं, इकडे बघायला जातो तिकडे बघायला जातो, काही कुठे बघायला जाऊ नकोस. महात्म्यामध्येच सांगून टाकलं की गीता सुगीता कर्तव्य, एकच जीवनामध्ये गीता सुगीता म्हणजे सुष्ठू गीता. सुट्टा तिथे सांगितलेली सत्व तत्व आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवली तर निश्चितपणे ती परमशांती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सारासार दुसऱ्या अध्यायामध्येच, म्हणून मी मागे सारखं सातत्यानेच सांगतो
की दुसरा अध्यायच महत्त्वाचा. पहिला विषाद दुःख आणि त्या दुःखाची असणारी फलश्रुती म्हणजे आनंद. तो सांगितला आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रयंती यद्वत् तद्वत् कामायम प्रशंती स शांतीम आपनोती. दुःख आणि शांती तिथं सांगून टाकलं. म्हणजे दुसरा अध्याय संपूर्ण सारासार विचार त्याच्यामध्येच आचार्यांनी करून ठेवला. भगवंतांनी सुद्धा सारासार सर्व जे तत्वज्ञान आहे ते तिथंच सांगितलं. विहाय कामान्य सर्वान् पुमाश्चर्यते निष्प्रभा निर्ममो निरहंकार शांतिमधिगच्छति. फलश्रुती शेवटचे 2 असणारे श्लोक की तोच शांतीला प्राप्त करतो. म्हणजेच जीवाला आपल्या जीवनामध्ये परमशांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला सहज सोपा आणि सरळ रस्ता भगवंतांनी आज दाखवून दिला कलियुगामध्ये. की एवढाच रस्ता, या रस्त्याने तू सरळ चालत राहिला की तुला इकडे तिकडे कुठे विचारायची सुद्धा गरज नाही, काय करू काय नको. म्हणून सगळी ती साधना पद्धती दिली त्या ठिकाणी सुद्धा. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितति किं प्रभाषेत किमासीत प्रचेत किं. काय त्याची भाषा, कसा बोलतो, काय करतो. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थम नवतान आत्मनैवात्मना तिष्ठा स्थितप्रज्ञस्य दोच्यते. की स्वतःमध्येच रममान राहतो. ही सगळी पद्धती दिली. जसं आपण मागे पाहिलं साधना पंचकम जे शिकलो, साधना पंचकममध्ये काय दिली, पद्धती दिली. कशा प्रकारे जायचं आपल्याला, साधनेचे असणारे क्रम, ही झाल्यानंतर ती झाल्यानंतर ती, एक 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 करत आपण शेवटपर्यंत आलो. तसं साधना पंचकममध्ये तसं या ठिकाणी सुद्धा गीतेमध्ये ती क्रमपद्धती दिली. त्या ठिकाणी साधकाला कसा प्रकारे गेला पाहिजे. म्हणून ती स्थितप्रज्ञाची लक्षणं तिथं साधकासाठी कोणत्या प्रकारची साधना ती त्या ठिकाणी सांगितली. प्रजाती सर्वात पहिली साधना आत्मन्येवात्मना तिष्ठा. आपल्यामध्येच जो रममान राहू शकतो स्थितप्रज्ञस्य दोच्यते, तो स्थितप्रज्ञ. आणि ते बनण्याची साधना, त्याच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे हे सगळं दुसऱ्या अध्यायातून भगवंताने सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला. आणि बाकी काही जरी नसलं तरी कमीत कमी म्हणून त्या ठिकाणी म्हणतात किंचित धीता. फार काय म्हणत जाऊ नका, फार काय शिकायची गरज नाही. थोडं शिका. मग काय शिका, एवढंच. मग काय क्रियते तस्य यमे न चर्चा. आचार्य म्हणतात की यम त्याच्याशी चर्चा करत नाही, म्हणजेच तो मृत्यूला प्राप्त होत नाही. यम चर्चा करतो म्हणजे काय, मृत्यूला घेऊन जातो, येतो पाशबंधनामध्ये ओढतो, जातो घेऊन मग जीवाला मग दुःख सुख भोगण्यासाठी. परंतु जो आपल्या जीवनामध्ये या गीतेचं अनुष्ठान अध्ययन अध्यापन करतो त्याला यमाचा पाश बांधू शकत नाही. आणि म्हणून एकच गीता सांगितली, गीता सुगीता कर्तव्य. व्यवस्थितपणे सर्व लक्ष जे आहे त्याच्यावर देऊन की काय सांगतायत काय नाही, आणि ते असणारी ॲप्लिकेशन आपल्या जीवनामध्ये गेली पाहिजे. तर इथं शिकलो आणि नंतर काय म्हणतो पालथ्या घड्यावर पाणी, असली गोष्ट नाही झाली पाहिजे. प्रत्येक असणारं ॲप्लिकेशन जे काही सांगितलं आत्तापर्यंत 3 महिने आता ऐकतोच आहे आपण, परंतु त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये राहिला पाहिजे, आला पाहिजे. तर मग आपण काय व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पुढे पुढे पुढे. पहिली पायरी तर व्यवस्थित पाय दिला ना की शेवटच्या पायरीवर माणूस आपल्या आप जातो. पहिलीच पायरी जर घसरला की विशेष सांग. पहिली पायरी घसरायची नाही. असो किती लांबचा असो प्रवास, 1000 पायऱ्या जरी असल्या तरी एक पायरी जर व्यवस्थित चढले तर आज नाही तर उद्या तो 1000व्या पायरीवर जाणार. मग पहिल्या याच्यामध्येच गडबड झाली, शिकतोय एक, करतोय एक, बोलतोय एक, दुरात्मना सांगितलं. अशा प्रकारे जीवनामध्ये आपण फक्त आणि फक्त एका गीतेचं जर अनुष्ठान केलं तर निश्चितपणे आपल्याला तो परममोक्ष, पुरुषार्थ चतुष्टयामध्ये असणारा परमपावन मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हेच या गीतेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रतिपादित केलं